नमस्कार दोस्तों, मैं हूं मोहम्मद ताई। नई ताजा खबर लेकर आपके सामने हाजिर हो जी। हम आपको पता चले आगरी से नगर कैलाश पाटिल और नाला सुपारा के विधायक राजन नाइक वहीं पर पहुंचे खासदार हेमंत विष्णु साबरा जी। हम आपको पता चले ये कहां पर पहुंचे, हम आपको पता चलेंगे वसई विरार महानगर पालिका मुख्यालय में पहुंचे। पहुंचने के बाद में उन्होंने एक मीटिंग ली महानगर पालिका के अधिकारियों से और उनसे चर्चा किया। उन्होंने 41 बिल्डिंग के मुद्दों का, हम आपको पता चले 41 बिल्डिंग का मुद्दा ये तो वसई विरार में काफी जोरों शोरों में रहा है और यहाँ पे काफी लोगों ने इसके चर्चे भी किए और काफी लोगों ने इसमें हाथ भी सेके नेता लोगों ने। लेकिन इसी मीटिंग को खत्म करने के लिए आज पहुंचे हेमंत विष्णु साबरा और नाला सुपारा के एमएलए राजन नाइक। हम आपको पता चले कैलाश पाटिल भी मौजूद थे और उनके कार्यकर्ता भी यहां पर मीटिंग ली महानगर पालिका में और आश्वासन भी दिया। हम आपको पता चले कि हेमंत विष्णु साबरा जी ने हमारे कैमरे के सामने क्या कहा। सबसे पहले देखिए एक खास रिपोर्ट में। इमारतीच्या विषयी नेमकं काय घडलं? आज तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहात। गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ 2.5 वर्षापासून हा मुद्दा गाजतोय। आज तोडणार उद्या आता आतमध्ये काय बैठकीत काय निर्णय? असं आहे की माननीय न्यायालयाने आदेश दिलेला आहे। 41 बिल्डिंगची जागा ती त्या जागेवर अनधिकृत बांधकाम झालेलं आहे। त्याच्यामुळे नगरपालिकेला आदेश दिलेले की ती बांधकामं तोडण्यात यावी। परंतु त्या 41 बिल्डिंगमधल्या रहिवाशांच्या जर सहानुभूतीपूर्वक विचार करायचा झाल्यास, मानवतापूर्वक विचार करायचा झाल्यास तर त्यांच्यावर हा अन्याय होतोय असं वाटतं। त्याच्या मागील काळामध्ये ज्या पद्धतीने रहिवाशांनी हे पिटिशन्स किंवा केसेस लँड ओनरवर बिल्डरवर दाखल करायला हव्या होत्या, त्या दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात झाल्या नाहीत। त्याचबरोबर नगरपालिकेतर्फे जो एक फर्म स्टँड व्हायला पाहिजे होता तोही होऊ शकला नव्हता। त्याच्यामुळे आत्ता ज्या करंट स्टेटसला ज्या पद्धतीने साधारणतः 7 बिल्डिंग पाडलेल्या आहेत, उर्वरितसुद्धा पाडण्याचा प्रयत्न आहे। त्यामुळे हे सगळं थांबवायचं असेल तर नगरपालिकातर्फे काय उपाययोजना करू शकता येतील, रहिवाशांतर्फे काय करता येईल आणि लिगल ॲडवायझर लॉयर यांना घेऊन कशाप्रकारे हे जे कोर्टाचा जो आदेश आहे तो थांबवता येईल किंवा स्टे घेता येईल ह्या पद्धतीने चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमचे वरिष्ठ नेता आमदार राजन नाईक, कैलाशजी पाटील, सर्व रहिवासी आणि इथले अधिकारी यांच्यासोबत आज आम्ही चर्चा केलेली आहे। त्याच्यामध्ये काही पॉईंट्स निघालेले ते येणाऱ्या काळामध्ये काही दिवसातच त्याच्यावर वर्कअप करून आम्ही कोर्टामध्ये एक पिटिशन्स दाखल करणार आहोत जेणेकरून रहिवाशांना दिलासा मिळेल। सर, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एसटीपी प्लांटसाठी दुसऱ्या जागेवरती पण टेंडर भरण्यात आलेलं आहे। मग एसटीपीचं नाव घेऊन कुठेतरी अधिकारी बिल्डरला मदत करतात का? तुम्हाला काय वाटतं विषय? अशातला भाग नाही, परंतु अशा प्रकारच्या 7 ठिकाणी एसटीपी प्लॅन्टचं त्याने हे केलेलं आहे। परंतु आत्ता ऑलरेडी जी जागा आहे तिथे एसटीपी प्लॅन आहे ती जागा बदलून दुसरीकडे म्हणजे तेच रिझर्वेशन दुसरीकडे घेता येईल का ह्यासाठी नगरपालिकेने तयारी दाखवली पाहिजे। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की लँड ओनरमध्ये जे काही डिस्प्यूट चालू आहे, ज्या केसेस चालू आहेत, जरी त्या केसचा काही निकाल लागला तरीसुद्धा इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट रिझल्ट ती जागा नगरपालिकेला मिळणार नाहीच। त्यामुळे त्या लँडमध्ये नगरपालिकेने न पडता जर ते रिझर्वेशन बदलून घेतलं तर तिथल्या रहिवाशांना दिलासा मिळू शकेल। कारण आत्तापर्यंत ज्या राहण्यायोग्य बिल्डिंगच्या नव्हत्या त्या पाडल्या गेलेल्या आहेत आणि ज्या राहण्यायोग्य आहेत त्या राहिलेल्या आहेत। त्यामुळे जर असं रिझर्वेशन बदललं तर रहिवाशांना नक्कीच दिलासा मिळेल असं मला वाटतं। आता एक चर्चा आहे की 31 तारखेपर्यंत या डेमोलिशन करण्यात येतील। मग आता तुम्ही जेव्हा आतमध्ये बैठकीत हा निर्णय घेतलात का की 31 तारखेपर्यंत जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही इमारतीने हात वगैरे लावू नका? तुम्ही असं काही अधिकाऱ्यांशी बोललात का? माननीय न्यायालयाचे आदेश आहेत, परंतु राज्य सरकारतर्फे सुद्धा नगरपालिकेला पत्र आलेलं आहे, ठराव घेण्यास सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं जे रिझर्वेशन आहे ते बदलता येऊ शकतं का? कारण अशा प्रकारचं जर एकच जागा असेल आणि जर ती बदलत असेल तर त्या पद्धतीचा प्रस्ताव हा पाठवा आणि त्या पद्धतीने नगरपालिकासुद्धा कामाला लागलेली आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये थोडंसं रहिवाशांना दिलासा मिळेल असं वाटतं। कारण 31 जानेवारी जरी याच्यामध्ये शेवटची तारीख असली तरीसुद्धा या अगोदरच म्हणजे पुढच्या आठवड्यातच येणाऱ्या आठवड्यामध्येच
रहिवाशांतर्फे रिपीटेड पेटिशन्स आणि रिपीटेड कंप्लेंट्स अगेन्स्ट ओनर लँड ओनर ह्या दाखल करणार आहोत आणि त्याच्यामुळे त्याचा मला वाटतं न्यायालय निश्चितच विचार करेल आणि रहिवाशांच्या बाजूने निकाल मिळेल। धन्यवाद। तर आपण चलिए हम आगे लेके चलते हैं। जब हेवन विष्णु साबरा जी महानगर पालिका की बिल्डिंग के नीचे उतरे तो उन्होंने देखा कि 2 जगह पे लोग भूख हड़ताल के लिए बैठे हुए हैं। सबसे पहले उनकी समस्या जानने के लिए हेवन विष्णु साबरा और यहाँ कर बीजेपी के जो एमएलए है राजन नाइक पहुंचे और साथ में कैलाश पाटिल भी थे। हम आपको पता चले हेवन विष्णु साबरा जी ने जो खासदार है उन्होंने सबसे पहले यहाँ पर जो भूख हड़ताल पे बैठे थे मनसे के पदाधिकारी उनसे उनकी समस्या जानकारी लेने के बाद में तुरंत उन्होंने आश्वासन दिया कि हम जरूर इसके ऊपर कार्रवाई जरूर करेंगे, क्योंकि मुद्दा दोनों का एक ही था। अलग अलग बैठे थे लेकिन दोनों का मुद्दा एक ही था, अवैध बांधकाम। जी हम इसको तोड़ने की बात भी की गई और यहाँ पर ना नया काम चालू हो जाए ऐसा भी उन्होंने आश्वासन देने की बात की। हम आपको पता चले यूं तो हर एक अपना अपने एरिया में बांध काम करता, लेकिन इससे बांध काम से नुकसान होता सरकार का और महानगर पालिका की बल्ले बल्ले होती। लेकिन अब हेवन विष्णु साबरा जी इसमें आ गए हैं। अब देखना यह है कि कितने बिल्डरों के ऊपर बुलडोजर चलेगा और कितने भूमाफिया यहां से मैदान छोड़ के भागेंगे। देखिए इस पर बनी हुई 7 स्टार टीवी न्यूज की खास रिपोर्ट विरार से। किंवा माणसं पाठवून आपण ह्याला संपवून टाकू रबर अंगावर। ही गोष्ट कधी आम्हाला कळली की त्यांच्यातलाच व्यक्ती होता, इकडे आला होता तो ते म्हाडामध्ये B5 म्हणून एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये 25 माणसं आणून ठेवली होती। त्यांना दारू पोचवली, त्यांना सगळं जेवण जात होतं सगळ्या गोष्टी। तर रात्री आम्ही स्वतः 1:30 वाजता 2 वाजता मी आणि आमच्या काही पद्धतीने आम्ही जाऊन आलो। तर आम्हाला त्या एका रूमच्या बाहेर 20-25 चप्पल सापडल्या होत्या। तर त्या एका घरामध्ये म्हाडाची केवढा रूम होत्या, त्याच्यात 4 लोक राहत असतील तर 7-8 चप्पल असू शकतात। 25 ते 30 जोडा होत्या तिकडे, आम्ही स्वतः बघून आलो। पण रात्री अपराध एक दरवाजा ठोकवणं योग्य नाही वाटतं। म्हणजे इथंपर्यंत त्यांची मदत झाली आहे। आम्ही पोलिसांना सांगितलं, रात्री होते 4-5 कंप्लेंट केली का? आम्ही त्यांना सांगितलं रात्री पोलिसांना आम्ही आहोत इकडे, ते बोलले आम्ही आहोत, काय टेन्शन घेऊ नका। आणि आपल्याकडे प्रॉपर पुरावा होता, पण माहिती होतं की तिकडे पोहोचलेले आहेत माणसं, डॉन लेनची माणसं होती सर्व, नाला सुपारामध्ये। मी त्यांना लास्ट टाइम सर आहे ना पत्र मला बोलले उपोषण मागे घ्या। आता ह्याच्यात जेवढे मी टाकलेले आहेत मुद्दे म्हणजे सर्वे नंबर आणि ह्याच्यामध्ये फक्त 3-4 सर्वे नंबर टाकतात, त्याच्यामध्ये एवढे सर्वे नंबर टाकतच नाहीत की तुम्ही उपोषण मागे घ्या। आणि त्याच्यामध्ये 283 असा सर्वे नंबर आहे, ते मला सांगतात की कोर्टाची त्याच्यावरती आदेश आहे, स्टे आहे की त्याच्यावरती आम्ही काय कारवाई करू शकत नाही। रोज रात्री 3 ते 4 रूम बनवले जातात त्या 283 सर्वे नंबर, तेव्हा कोर्टाचे आदेश कुठे जातात, तेव्हा पोलीस प्रशासन महानगरपालिकेच्या आदेश कुठे जातात, त्याचं काहीच उत्तर देत नाही मला। कोर्टाच्या आदेशाची प्रत द्या मला, ते पण ते देत नाहीत आणि मला बोलतात की उठा तुम्ही। आता सहाय्यक आयुक्त आल्या होत्या, तर त्यांना आम्ही त्यांच्याकडे मागण्या ज्या पत्र द्यायला आलो की उपोषणाला होता म्हणून तुम्ही उद्या सण आहे वगैरे, त्याच्याकडे त्यात म्हटलं की तेवढे आमचे जिल्हाध्यक्ष अविर जाधव साहेब मला भेटण्यासाठी, हे त्यांना माहिती पडली म्हणून उद्याहून ते मला उठवण्यासाठी आले। मी उठायला तयार नाही, त्यांना बोललं की चुकीचं मला पत्र देतं, मी पत्र त्यांच्याकडे फेकून टाकलं। त्याच्यानंतर पोलीस फोर्स मागवली त्यांनी मला उचलून घेऊन जाण्यासाठी, ॲम्ब्युलन्स मागवली आणि मला पूर्ण घेऊन जायच्या तयारीत होते इथून उचलून। मग मी आमच्या जिल्हाध्यक्ष जाधव साहेबांना फोन केला, त्याच्यानंतर पण हे सर्व पळून गेले।